नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती पुरी भाजीची आहे। पुरी भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। काही ठिकाणी पिवळी बटाट्याची सुकी भाजी भेटते, काही ठिकाणी पुरी सोबत पातळ बटाटा आणि थोडासा वाटाणा घातलेली अशी भाजी भेटते। आपण या दोन्ही प्रकारच्या भाज्या बघणार आहोत आता। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन तेवढा प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनचे नोटिफिकेशन येत राहील। चला बघूया आपण आपल्या रेसिपी। बघा आता आपली पुरी भाजी तयार झालेली, एकदम मस्त अशी रस्सा भाजी आणि त्याच्याबरोबर पिवळी बटाट्याची सुकी भाजी। चला तर बघूया मग आपण त्याची रेसिपी। सुरुवातीला आपण सुकी बटाट्याची भाजी कशी करायची ते बघूया। बटाटे हे 2-3 मोठे आहेत आणि 2-3 छोटे बटाटे आहेत असे मी घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून मग त्याला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आता आपण त्या सोलायला घेतलेले आहेत आणि याच्याबरोबरच आपण 2 कांदे कट करून घेणार आहे आणि थोडीशी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर आता आपण फोडणीला देऊया। आता हे बटाटे सोलून झालेले आहेत, त्यानंतर असे कट करून घ्यायचे आहेत। बटाटा चांगला शिजलेला आहे, थोडेसे मोठे मोठे झाले कट तरी चालू शकतात, नंतर जेव्हा आपण भाजी परतली जाते त्यावेळेस ते आपोआप ते बारीक होत जातात। आता आपण चला फोडणी घालून घेऊया। त्यासाठी मी एक 2-3 चम्मच तेल घेतलेलं, तेल थोडं जास्त घालायचे, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि त्यानंतर मग कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता घातल्यानंतर मिरची आणि कांदा घालून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचे। कांदा परतला की मग त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची, हळद घालायची आणि मग ते थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालं थोडं वेळ की त्यानंतर मग आपण त्यामध्ये आपला बटाटा कट केलेला आहे तो घालून घ्यायचा आणि हा घातलेला बटाटा एकदम एकसारखा चांगला आपण तो सगळ्या मिक्सचरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं हलवल्यानंतर मग आपण त्यावरती झाकण ठेवायचे आणि चांगली वाफ येऊन द्यायची। मधून मधून थोडं हलवत राहायचे कारण की खाली भाजी लागली जाते, त्यासाठी 1-2 मिनिटानंतर भाजी सारखी हलवत राहायची आहे। आता बघा भाजीला चांगली वाफ सुटलेली आहे, परत आपण 1-2 वेळा असंच झाकण ठेवायचं आहे। आता ही तिसरी वेळ आहे माझी झाकण काढायची आणि बघा आता भाजी मी परत एकदा हलवून घेणार आहे। चांगली खरपूस भाजून घ्यायची, चांगली भाजली गेली की मग त्याची टेस्ट पण खूप छान लागते। चला तर आता बघूया आपण भाजी। परत एकदा मी झाकण ठेवून घेतलं होतं। आता आपण त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेणार आहे, थोडी जास्तच घालून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण हलवून घ्यायचे। त्यानंतर 1-2 मिनिटं वाफ काढायची आहे आणि मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे, मी गॅस बंद केलेला आहे बघा आणि आपली भाजी एकदम खाण्यासाठी तयार आहे। चला आता आपण आपली दुसरी भाजी बघूया, एकदम अशी रस्सेदार। ह्या भाजीसाठी मी वाटाणा सोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग एक बटाटा घेतलेला आहे, तो मी आता सोलून घेणार आहे। बटाटा चांगला सोलल्यानंतर मग त्याचे आपण काप करून घ्यायचे। त्याच्याबरोबर मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। बटाटा आता आपण सोलून झालेला आहे, त्याचे थोडेसे मोठे काप ठेवायचे कारण की मग ते रश्श्यामध्ये छान लागतात, एक काप प्रत्येकाला आला की। आणि त्यानंतर मग टोमॅटोच्या आतल्या बिया काढून मग आपण तो टोमॅटो चिरून घ्यायचा। टोमॅटो चिरताना थोडासा मोठा चिरायचा आहे कारण की आपल्याला एकदम बारीक नाही चिरायचा आणि टोमॅटो चिरत असताना नेहमी त्यातील बिया आहेत त्या काढून मगच टोमॅटो जेवणामध्ये त्याचा वापर करायचा आहे। बिया असतात त्या आपल्याला खाण्यासाठी योग्य नसतात, चांगल्या नसतात। त्यानंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्यातील दोन्ही कांदे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर एक बारीक कापून घेतलेला आहे आणि एक मोठा उभा उभा कापलेला आहे, जसं आपण बिर्याणीला कापतो त्या प्रकारे। बघा आता आपला बटाटा चिरून झालेला आहे, तो पाण्यात ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून आणि त्यानंतर एक टोमॅटो आणि कांदा आपले 2 चिरून घेतलेले, बघा असे काप करून घेतलेले आहेत कांद्याचे, मोठे मोठे एका कांद्याचे। चला आता आपण फोडणीला घालूया। त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि थोडं जास्त तेल घातलेलं आहे, 1-3-4 चम्मच तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, कढीपत्ता घालायचा, त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। त्यानंतर ते थोडंसं परतून घ्यायचंय। थोडासा कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडासा किचन किंग मसाला असेल तर तोही घालून घ्यायचा आहे। त्यानंतर मग आपण त्यामध्ये जे आपली लाल तिखट असतं ते घालायची चटणी। त्यानंतर मग आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो हे जास्त भाजून नाही घ्यायचे किंवा जास्त पातळ नाही, थोडेसे थोडेसे भाजल्यानंतर मग लगेच आपण त्यामध्ये
आपले वाटाणा आणि बटाटा घालून घ्यायचे. हे घातल्यानंतर नंतर चांगलं परत हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. थोडीशी त्याला वाफ येऊन द्यायची आहे. त्यासाठी मी आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती एक थोडं वेळ 2-3 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे. त्यामुळे ते वाफवलं जाईल. चांगली त्याला वाफ सुटल्यानंतर मग आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये एकदम कडक केलेलं पाणी घालून घ्यायचं. त्यामुळे कसं आपली तरी चांगली येते आणि तेल सुटलं जातं त्यामध्ये. बघा आता आपलं वरती तेल आलेलं आहे. मी एकदा मीठ चेक करून घेतलेलं आहे, तर थोडं मीठ कमी होतं त्यामुळे मीठ टाकले आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. आता आपण कुकर बंद करायचं आहे. बघा आता कुकर पूर्ण भरलेला आहे माझा. तर बाहेर येऊ नये म्हणून एक ट्रिक सांगते. त्यासाठी आपलं झाकण असतं कुकरचं, त्यावरती 1-2 थेंब तेल टाकायचे आणि ते आपली हे असते शिट्टी असती त्याच्या आतल्या साईडला आपण ते पसरवून घ्यायचे आणि मग आपण झाकण लावून घ्यायचे. त्यानंतर मग आपण बघूया आता कसं असतं, कुकर फुल झाला ना की त्यामधनं सगळं पाणी शिट्टीमधनं बाहेर निघून जातं. त्यासाठी ही ट्रिक आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि केली तर मला सांगा. आता आपला कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. तोपर्यंत शिट्ट्या होतील तोपर्यंत मी आता पीठ मळायला घेते पुरीसाठी. त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटीला थोडंसं कमी मैदा घातलेला आहे. मैदा घातल्यामुळे कसं होतं, मस्तपैकी पुऱ्या कडक बनल्या जातात आणि थोड्याशा पांढऱ्या दिसतात, छान लागतात. बघा आता आपली शिट्टी झालेली आहे. इकडं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, पण शिट्टीमधून अजिबात पाणी किंवा तेल बाहेर आलेलं नाहीये. त्यामुळं तुम्ही नक्की ही ट्रिक करून बघा. कारण की प्रत्येक वेळेस काय होतं की जास्त कुकर फुल झाला की आपोआप पाणी, त्यातील मसाले वगैरे सगळं बाहेर शिट्टीतून निघून जातात. त्यासाठी असं करायचं आहे. बघा आता आपली 3री शिट्टी झालेली आहे आणि मी चवीनुसार मीठ ऍड करून हे पीठ चांगलं मळून घेणार आहे. आता आपलं पीठ मळलेलं आहे. आता त्याच्यावरती थोडंसं आपण तेल घालून घेऊया, 1-2 चम्मच, आणि मग आपण चांगलं परत आत्ता चांगलं 1-5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि मग आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण लाटी लाटायला घेऊया पुरी तयार करण्यासाठी. आता मी आपली चपातीची लाटी असती त्या लाटीप्रमाणे 1 लाटी लाटून घेणार आहे आणि बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये. बघा आता लाटी लाटून तयार झालेली आहे. आता आपण एक ग्लास घ्यायचे आणि ग्लासच्या मापाने त्याचे काप करून घ्यायचे आहेत. म्हणजे एका आकारात पुऱ्या येतात आणि ह्या छोट्या छोट्या पुऱ्या मुलांना खूप छान आवडतात. आपण दुसऱ्याही प्रकारे पुरी करू शकतो. बघा आता आपली पुरी कशी टमकन फुगलेली आणि खूप छान लागतात, एकदम कडक बनतात मैदा टाकल्यामुळे. आणखीन दुसऱ्या प्रकारे ही जी हॉटेलमध्ये भेटतात ती डायरेक्ट तेलावरती किंवा पिठावरती लाटलेल्या असतात. तशाही आपण पुऱ्या बघणार आहोत. चला आधी आपण ह्या पहिल्या तळून घेऊया आणि त्यानंतर मग त्या आपण बघूया. बघा पुऱ्या कसल्या मस्त टमटम फुगतायत एकदम. आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण दुसरी ट्रिक बघूया, जी लाटून पुरी करतात ती. बघा आता आपल्या ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. ती पुरी करताना एक तर तेल लावायचं किंवा पिठावरती लाटून घ्यायची. थोडीशी मोठी करायची, छोटी लाटी आपण करतो तशी, आणि मग तेलात टाकून एक तळून घ्यायची. बघा कशी टमकन फुगली, एकदम मस्त फुगतात अशा पुऱ्या मैदा टाकून केल्यावरती. आणि अशाच मी थोड्याशा त्या पुऱ्याही तळून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. चला तर आता आपण सर्व करायला घेऊया. आता आपली पुरी तयार झालेली आहे, भाज्या पण सगळ्या तयार आहेत. चला तर मग बघा आपली रस्सा भाजी किती छान दिसते ती. आणि आता त्यामध्ये आपण सुकी भाजी पण वाढून घेऊया आणि त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, थोडंसं लिंबू, 1 टोमॅटो आणि थोडासा कांदा चवीला. बघा आता आपली पुरी भाजीची रेसिपी तयार झालेली. तुम्हाला ही पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.